तर यापूर्वीच्या शिकेमध्ये आपण लोकप्रशासनाचा अर्थ आणि प्रशासनाचा अर्थ आणि त्यासोबत लोकप्रशासनाचा अर्थ हे दोन्ही भाग पाहिलेले आहेत। आज आपल्याला लोकप्रशासनाचं स्वरूप हे पाहायचं आहे। त्याला आपण इंग्लिशमध्ये नेचर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो। नेचर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पहा, कोणतेही अभ्यास विषयाचं स्वरूप हे त्यातील आशयावर ठरत असतं। लोकप्रशासनाच्या स्वरूपासंबंधी दोन दृष्टिकोन असल्याचं आपण लक्षात येतं। त्याचं स्वरूप पाहत असताना आपल्याला वेगवेगळे स्वरूप म्हणजे काय, तर नेमके त्याची वैशिष्ट्ये काय आहे, लोकप्रशासनाचं रूप काय आहे, लोकप्रशासनामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे त्यावरून स्वरूपावरून आपल्या लक्षात येतं। अभ्यासात नेमका लोकप्रशासनाच्या अभ्यास विषयामध्ये नेमका काय काय समावेश होतो, कशा समावेश होतो याचा अभ्यास स्वरूपामध्ये केला जातो। त्यामुळे लोकप्रशासनाच्या स्वरूपामध्ये स्वरूप, स्वतःचं रूप असं त्यावर त्याचा अर्थ गृहीत धरला जातो। स्वरूप म्हणजे एक प्रकारे लोकप्रशासनाची वैशिष्ट्ये, त्या भागाची वैशिष्ट्ये। तर लोकप्रशासनाचं स्वरूप पाहत असताना वेगवेगळ्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला लोकप्रशासनाचं स्वरूप पाहायचं आहे। त्यातल्या एक आहे, पहिला आहे प्रशासनासंबंधीचे दोन दृष्टिकोन। मी अगोदर तुम्हाला मुद्दे लिहून देतो, त्यानंतर आपण एका मुद्द्याचं विश्लेषण करू। प्रशासनासंबंधीचे दोन दृष्टिकोन। दुसरा मुद्दा आहे लोकप्रशासन ही एक कला आहे। लोकप्रशासन ही एक कला आहे। तिसरा आहे लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे। चौथा आहे लोकप्रशासन हे एक तत्वज्ञान आहे। मी लोकप्रशासनाच्या स्वरूपाचे मुद्दे तुमच्यासमोर घेऊन देत आहे। त्यानंतर आपल्याला हळूहळू त्याचं एक विश्लेषण आपल्याला करायचं आहे। पाचवा मुद्दा आहे लोकप्रशासनाच्या स्वरूपाचा। लोकप्रशासन हे कसं आहे, विश्वव्यापक आहे, म्हणजे जगातील सर्व ठिकाणी लोकप्रशासन हे विखुरलेलं आहे, पसरलेलं आहे, त्याचा अभ्यास सर्वत्र होत आहे। त्यानंतर नंतरचं एक स्वरूप आहे स्वतंत्र ज्ञान शाखा। स्वतंत्र ज्ञान शाखा। त्यानंतर लोकप्रशासनाचा स्वरूपाचा आणखी एक मुद्दा आहे सार्वजनिक हित हे ध्येय। त्यानंतर आठवा मुद्दा आहे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे साधन। सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे साधन। आणि शेवटचा मुद्दा आहे व्यापक व मक्तेदारी स्वरूप। व्यापक व मक्तेदारी स्वरूप। तुम्हाला परीक्षेमध्ये, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लोकप्रशासनाचं स्वरूप स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यावेळेस तुम्हाला लोकप्रशासनाच्या स्वरूपासंबंधी हे 9 मुद्दे लिहावे लागतील। 10 मार्क्समध्ये जर प्रश्न विचारला तर हे 9 मुद्दे लिहायचे, त्याचं थोडक्यामध्ये विश्लेषण करायचं। तर त्या पद्धतीने एकेका मुद्द्याचं विश्लेषण करून सांगेल। आणि जर 5 मार्कासाठी प्रश्न विचारला तर अगदी शॉर्टमध्ये हे 9 मुद्दे तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहेत। परंतु यावर प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो, लोकप्रशासनाचं स्वरूप स्पष्ट करा। तर त्यामध्ये लोकप्रशासनाचं स्वरूप सांगत असताना त्यातला पहिला मुद्दा आपण लिहून घेतला की लोकप्रशासनाच्या स्वरूपासंबंधी दोन दृष्टिकोन विकसित आहेत किंवा दोन दृष्टिकोन मांडले जातात। त्यातला पहिला दृष्टिकोन आहे लोकप्रशासन हे व्यापक
किंवा सर्वसमावेशक आहे. पहिला दृष्टिकोन, पहिला इथं मोडतो मी मुद्दे किंवा इथं घेऊ आपण, इथं घेऊ त्या पहिल्याचं दोन दृष्टिकोन. त्याच्यामध्ये पहिला आहे व्यापक व किंवा एकीकृत दृष्टिकोन. आणि दुसरा आहे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. असे दोन दृष्टिकोन लोकप्रशासनाच्या स्वरूपासंबंधी विकसित झालेले आहेत किंवा मांडले जातात. व्यवस्थापनात्मक तर लोकप्रशासनाच्या स्वरूपासंबंधी हे दोन दृष्टिकोन मांडलेले आहेत. त्यातील व्यापक आणि एकीकृत दृष्टिकोनाच्या अनुषंगाने आपण माहिती पाहू. त्यातील पहिला जो दृष्टिकोन आहे व्यापक किंवा एकीकृत दृष्टिकोन, काय सांगतो की यातील एल डी व्हाईट हा या दृष्टिकोनाचा कठोर असा समर्थक आहे. तो काय म्हणतो की लोकप्रशासनाचा उद्देश साध्य करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो. एकीकृत किंवा व्यापक दृष्टिकोनाचा अर्थ काय आहे की आपण प्रशासन पाहतो अगदी गाव पातळीपासून ते पार केंद्र पातळीपर्यंत, म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, राज्य प्रशासन असेल, केंद्र प्रशासन असेल, यातील प्रत्येक घटक म्हणजे ग्रामपंचायतीचा शिपाई त्यापासून ते केंद्र सरकारचा जो सचिवालयाचा अधिकारी आहे, या सर्वांच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनाच्या कार्यामध्ये होतो. म्हणजे लोकप्रशासन कसं आहे, सर्वांगीण आहे, व्यापक आहे, त्याला कुठल्याही दृष्टिकोनातून मर्यादित करता येत नाही. असं लोकप्रशासनाचे व्यापक दृष्टिकोनाचा विचार करणारे विचारवंत असतात. म्हणजे लोकप्रशासन स्वरूप हे व्यापक आहे, खूप मोठा आहे. लोकप्रशासनातील अगदी खालच्या पातळी कनिष्ठ स्तरावरील काम करणारा शिपाई ते वरिष्ठ स्तरावर काम करणारा सचिव या संबंध वर्गाच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो. असं एकीकृत दृष्टिकोनाच्या माध्यमातून मांडलं जातं. त्यानंतर दुसरं आहे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचं स्वरूप सांगणारे विचारवंत असं म्हणतात की लोकप्रशासनाच्या फक्त व्यवस्थापनात्मक अधिकाऱ्यांचे जे वरिष्ठ पातळीवर काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्याच कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो, लोकप्रशासनाच्या कार्यामध्ये होतो. म्हणजे तेच लोकप्रशासनाचं कार्य आहे असं व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन मांडायचं. म्हणजे प्रशासनामध्ये जे वेगवेगळे वरिष्ठ सचिवालय अधिकारी आहेत त्यांचं काम काय आहे, नियोजन करणे, संचालन करणे, नियंत्रण ठेवणे, हे काम कोणाचं आहे, वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांचं आहे. आणि त्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो असं व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन सांगणारे विचारवंत म्हणतात. तर व्यापक दृष्टिकोन सांगणारे काय म्हणतात तर प्रशासनामध्ये अगदी शिपाई स्तरापासून अगदी कनिष्ठ स्तरावर काम करणारा शिपाई आहे की वरिष्ठ स्तरावर काम करणारे जे काही वेगवेगळे सचिवालयीन अधिकारी आहेत त्या सर्वांच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो असं व्यापक किंवा एकीकृत दृष्टिकोन सांगणारे अधिकारी सांगतात. म्हणजे लोकप्रशासनाच्या स्वरूपासंबंधी दोन दृष्टिकोन विकसित झालेले आहेत. त्यातील एक पहिला आहे तो म्हणजे व्यापक दृष्टिकोन आणि दुसरा आहे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. व्यापक आणि व्यवस्थापनात्मक हे लोकप्रशासनाच्या स्वरूपामधला पहिला मुद्दा आहे. त्यामुळे लोकप्रशासनाचं स्वरूप सांगत असताना हा मुद्दा आपल्याला स्पष्ट करावा लागेल. त्यानंतर दुसरा आहे लोकप्रशासन ही एक कला. लोकप्रशासन ही कला का म्हटलेलं आहे कारण प्रशासन चालवणं हे कुणालाही सहज सोपं जमत नाही. कला ही जन्मजात असते. आपण समाजामध्ये वेगवेगळे कलाकार पाहतो. कोणी गाणारा असतं, कोणी वाजवणारा असतं, कोणी चित्रकार असतं, कोणी पेंटर असतं. ह्या त्यांच्या कला असतात. त्या पद्धतीने प्रशासन करणं ही सुद्धा एक कला आहे असं म्हणलं जातं. लोकप्रशासनाचं स्वरूप सांगत असताना लोकप्रशासनाला कला म्हटले. प्रशासन करणे ही एक कला आहे, कोणालाही जमत नाही. परंतु ही कला कधी विकसित होते ज्यावेळेस एखादा व्यक्ती प्रशिक्षण घेऊन आल्याच्या नंतर तो चांगल्या पद्धतीने काम करतो, त्या व्यक्तीच्या अगदी ती कला निर्माण होते आणि तो प्रशासन उत्कृष्ट पद्धतीने चालवू शकतो. प्रशासन चालवणं हे कोणाला जमत नाही. उपजत पद्धतीने ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे त्याला ते जमू शकतं. म्हणून लोकप्रशासन ही कला आहे. कला का म्हटलेले त्याचा अधिक विस्तारित रूप आपल्याला सांगता येईल की कला ही
कला म्हणणारे, लोकप्रशासनाला कला म्हणणारे सिद्धांतापेक्षा व्यवहाराला अधिक भर देतात. व्यवहार प्रत्यक्षरित्या काम करणं, ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं, व्यवहाराला अधिक भर देतात. कला ही उपजत असते किंवा उपजत गुणांच्या सहाय्याने कला विकसित केली जाऊ शकते. कलावंत हे वेगवेगळ्या त्यांच्या प्रयत्नाने, अनुभवाने काय करत असतात, पारंगत होत असतात. जसं गायक रियाजाने, चित्रकार चित्र काढण्याच्या रेखाटून, प्रशासक अनुभवाने प्रशासन कार्यामध्ये काम करत असतात आणि त्या माध्यमातून त्याच्यातली कला ही विकसित होत जाते. परंतु उत्कृष्ट असा प्रशासक होण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे गुण असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये नेतृत्व आहे, त्याच्यामध्ये सहनशीलता आहे, त्याच्यामध्ये संयम आहे, त्याच्यामध्ये निर्णय क्षमता आहे, असे गुण त्याच्याकडे असावे लागतात. आणि प्रशासन करणाऱ्या व्यक्तीकडे हे गुण येतात. आपण पाहतो सरपंच एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना तो चांगल्या पद्धतीने उत्कृष्टरित्या नियंत्रण नेतृत्व करू शकतो. त्यामुळे आणि तो संबंध गावाला हँडल करतो. राज्याचा मुख्यमंत्री असेल, देशाचा पंतप्रधान असेल, आपल्या नेतृत्व गुणाच्या आधारे तो प्रशासन चांगल्या पद्धतीने चालू शकतो. म्हणून प्रशासन करणे ही एक कला आहे, लोकप्रशासन ही एक कला आहे, असं लोकप्रशासनाचं स्वरूप सांगितलं. त्यानंतर लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे असं म्हटलं जातं. शास्त्र का म्हटलं जातं? शास्त्राची व्याख्या थोडक्यात जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून त्यानंतर आपल्याला लोकप्रशासन शास्त्र आहे असं म्हणता येईल. शास्त्र म्हणजे काय? तर कोणत्याही विषयाच्या ज्ञानाची सुव्यवस्थितपणे केलेली रचना म्हणजे शास्त्र. कोणत्याही विषयाच्या ज्ञानाची सुव्यवस्थितपणे केलेली रचना म्हणजे शास्त्र होय. यानुसार लोकप्रशासन हे एक सामाजिक शास्त्र आहे. समाजातील वेगवेगळ्या विषयाची माहिती किंवा पडताळणी लोकप्रशासनाच्या माध्यमातून केली जाते. प्रशासन हे समाजातील वेगवेगळ्या समस्या जाणून घेतं आणि त्या समस्या सोडवण्याचं काम प्रशासन करत असतं. म्हणजे वेगवेगळ्या विषयाची सुव्यवस्थितपणे रचना ज्या शास्त्रामध्ये असतं त्याला शास्त्र म्हटलं जातं, ज्या भागामध्ये त्याला शास्त्र म्हटलं जातं. आणि त्या दृष्टिकोनातून समाजातील वेगवेगळ्या माहितीची सत्यता पडताळण्याची क्षमता लोकप्रशासनामध्ये आहे. सामाजिक शास्त्रामध्ये भौतिक शास्त्रातील सिद्धांताप्रमाणे सामाजिक शास्त्रातील सिद्धांती वस्तुनिष्ठ असतात. भौतिक शास्त्रामध्ये फिजिक्स म्हणतो, त्यातील सिद्धांती वस्तुनिष्ठ असतात. म्हणजे त्यातील प्रयोग आपण वेगवेगळ्या काय म्हणतो लिक्विडच्या सहाय्याने सिद्ध करतो. परंतु सामाजिक शास्त्रातले प्रयोग हे कशा पद्धतीने सिद्ध करता येत नाही, तर ते कसे सिद्ध करावे लागतात तर त्याचं निरीक्षण आणि अनुभव या आधारे त्यातील सिद्धांती आपल्याला सिद्ध करावे लागतात. एखाद्या गावामध्ये, एखाद्या भागामध्ये महिलांच्या संबंधित समस्या आहे, आरोग्याच्या संबंधित समस्या आहे, तर त्यासाठी प्रशासनाला किंवा त्या तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला त्या समस्येचं निरीक्षण करावं लागतं, त्या समस्येची माहिती घ्यावी लागते आणि त्या आधारे त्या समस्येची सत्यता पडताळणी करावी लागते आणि त्यावर उपाय सुचवावे लागतात. आणि प्रशासनामध्ये केलं जातं. प्रशासन काय करतं? एखाद्या गावामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या असेल, एखाद्या गावामध्ये आरोग्याची समस्या असेल, एखाद्या गावामध्ये महिलांची समस्या असतील, एखाद्या ठिकाणी वृद्धांच्या समस्या असतील, अपंगाच्या समस्या, तर प्रशासन काय करतं? ते त्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतं आणि त्या भागामध्ये तशा प्रकारच्या सुविधा देण्याचं काम करतं. म्हणजे प्रशासनामधील ज्या काही माहिती आहे त्या माहितीचं ज्ञान हे निरीक्षण आणि अनुभव, सर्वेक्षण, मुलाखती याद्वारे त्याचे निष्कर्ष काढले जातात आणि त्याची व्यवस्थितरित्या मांडणी केली जाते. म्हणून लोकप्रशासनाचा या शास्त्र या संकल्पनेशी संबंध आहे. म्हणून लोकप्रशासन हे शास्त्र आहे असं म्हटलं जातं. प्रयोगाद्वारे लोकप्रशासनातील सिद्धांत सिद्ध केले जात नाही, परंतु अनुभव, निरीक्षण आणि मुलाखत याद्वारे लोकप्रशासनातील सिद्धांत सिद्ध केले जातात. म्हणून सामाजिक समस्या सुद्धा त्या पद्धतीने सिद्ध केल्या जातात किंवा त्याचे निष्कर्ष मांडले जातात. म्हणून लोकप्रशासन शास्त्र असं म्हटलं जातं. पुढे चालून लोकप्रशासनाचे सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहाराशी संबंधित आहे. प्रत्यक्ष व्यवहार कसे होतात म्हणून त्याची प्रामुख्याने व्यवहारिकता, समाजातील व्यवहारिकता तपासण्याचं काम लोकप्रशासन करतं आणि त्यामुळे समस्यांचा शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करून लोकप्रशासन हे त्याची समस्या सोडवतं, त्या भागातील माहितीचं ज्ञान, समस्येचं ज्ञान प्राप्त करतं आणि समस्या सोडवतं. म्हणून लोकप्रशासन हे शास्त्र आहे. त्यानंतर लोकप्रशासन हे तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान म्हणजे काय? त्याला फिलॉसॉफी आपण म्हणतो. तत्वज्ञानामध्ये काय असतं? तर समाजातील आदर्श, तत्व, नीतिमूल्य हे तत्वज्ञानामध्ये मांडले जातात. त्याची मीमांसा तत्वज्ञानाच्या द्वारे केली जाते. कशाद्वारे? समाजातील आदर्श, नीतिमूल्य, तत्व यांची मीमांसा हे तत्वज्ञानाच्या माध्यमातून केली जाते. आणि योग्य काय आणि अयोग्य काय याची मांडणी सुद्धा तत्वज्ञानामध्ये केली जाते. योग्य काय म्हणजे आपण जे काही करतो आहे ते बरोबर आहे का, आपण जे काही करतो आहे ते चुकीचं आहे का, हे ज्यावेळेस त्याला कळतं, हे
याचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला तत्वज्ञान म्हणतात. मग लोकप्रशासन सुद्धा हे तत्वज्ञान आहे असं लोकप्रशासनाचं स्वरूप सांगत असताना मांडलं जातं. मग तत्वज्ञान काय आहे, कशामध्ये आहे, तर लोकप्रशासनात सुद्धा निरनिराळ्या आदर्शांची चर्चा केली जाते. उदाहरणार्थ लोकप्रशासनातील लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडलेली आहे, म्हणजे आदर्श राज्य कसं असलं पाहिजे यावरून कल्याणकारी राज्याची संकल्पना आणि कल्याणकारी राज्यावरूनच आदर्श राज्य ठरत आहे. त्यानंतर भ्रष्टाचार विरहित प्रशासनाचं महत्त्व लोकप्रशासनामध्ये मांडलं जातं. त्याचबरोबर पारदर्शक, लोकसहभागी, पारदर्शक प्रशासन कसं असलं पाहिजे. पारदर्शक प्रशासन असेल, प्रशासन जे काही काम करत आहे याची नोकरी लोकांना असेल तर प्रशासनाचं काम चांगल्या पद्धतीने चालेल. गोपनीयता प्रशासकीय कामामध्ये नसली पाहिजे, ते प्रशासन पारदर्शक असलं पाहिजे. त्याचबरोबर लोकसहभागी प्रशासनाची आवश्यकता किती आहे हे सुद्धा प्रशासनामध्ये शिकवलं जातं. म्हणजे अशा काही बाबीवरून लोकप्रशासन हे एक तत्वज्ञान आहे असं म्हटलं जातं. त्याशिवाय नैतिक आणि मूल्य आधारित प्रश्नांची चर्चा सुद्धा लोकप्रशासनामध्ये केली जाते. प्रशासनाने काम कसं करावं, प्रशासनाने लोकांची समस्या कशा सोडवावी हे लोकप्रशासनामध्ये सांगितलेलं आहे. प्रशासकाने काम कसं करावं, प्रशासकाने लोकांशी संवाद कसा साधावा, प्रशासकाने लोकांशी चर्चा कशी करावी, त्यांची समस्या कशा जाणून घ्याव्या, कशा सोडवाव्या हे लोकप्रशासनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून लोकप्रशासन हे तत्वज्ञान आहे. त्यासोबतच लोकप्रशासनात नैतिकता सांगितलेली आहे. चारित्र्य संपन्न जो नेतृत्व करणारा व्यक्ती असला पाहिजे. त्याचबरोबर कार्यक्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे, समाजाप्रती बांधिलकी त्याच्यामध्ये असली पाहिजे. हे लोकप्रशासनातील नीतिमूल्य लोकप्रशासनामध्ये शिकवले जातात. म्हणून लोकप्रशासन हे तत्वज्ञान आहे. त्यानंतर आहे विश्वव्यापक. लोकप्रशासनाच्या स्वरूपातला एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे विश्वव्यापक. आपण 3 मुद्दे 4 मुद्दे जाणून घेतो. 5वा मुद्दा आहे विश्वव्यापक. लोकप्रशासनाचं स्वरूप हे विश्वव्यापक बनलेलं आहे. विश्वव्यापक म्हणजे संपूर्ण जगामध्ये लोकप्रशासन हा विषय पसरलेला आहे. जगातील अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये लोकप्रशासनाविषयी शिकवला जातो. अमेरिका असेल, जपान असेल, चीन असेल, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये लोकप्रशासन हा विषय शिकवला जातो. म्हणून लोकप्रशासनाचं स्वरूप हे विश्वव्यापक बनलेलं आहे. लोकप्रशासनांतर्गत मांडले जाणारे सिद्धांत असतील, तत्वे असतील, याचं स्वरूप सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जगातील कोणत्याही देशामध्ये कोणतीही शासन व्यवस्था असेल, लोकशाही असेल, हुकुमशाही असेल, राजेशाही असेल, लष्करशाही असेल, तिथं मात्र प्रशासन अस्तित्वात आहे. आणि त्या प्रशासनाचा अभ्यास हा लोकप्रशासनाच्या माध्यमातून केला जातो. लोकप्रशासन त्यामुळे विश्वव्यापक बनलेलं आहे. काल मी तुम्हाला एक व्याख्या सांगत असताना सांगितलेलं आहे की एक विचारवंत असं म्हणतो की लोकप्रशासन ही एक सर्व प्रकारच्या राज्यात चालू असणारी प्रक्रिया आहे. संघटित राजकीय जीवनाच्या आरंभापासून ती क्रिया सुरू झाली आहे. प्रामुख्याने लोकप्रशासनाचे सिद्धांत हे वैश्विकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. विश्वस्तरावर लोकप्रशासनाचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारचा स्वरूप लोकप्रशासनाचा म्हणजे जगातील सर्व ठिकाणी लोकप्रशासन त्याच्याच बरोबर आपण असं म्हणतो की जगातील कोणत्याही देशामध्ये कोणतीही शासन व्यवस्था असो, हुकुमशाही असेल, लोकशाही असेल, लष्करशाही असेल, त्या देशामध्ये प्रशासन अस्तित्वात आहे. आणि त्या प्रशासनाचा अभ्यास करणारा शासन म्हणून लोकप्रशासनाकडे पाहिलं जातं. त्यानंतर आहे नंतरचा मुद्दा स्वतंत्र ज्ञानशाखा. लोकप्रशासन ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे, अभ्यास शाखा आहे. काल मी सांगत असताना म्हटलं तुम्हाला की लोकप्रशासनाचा उगम, लोकप्रशासन एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून लोकप्रशासनाचा उगम कधी झाला तर लोकप्रशासनाचा जनक वुड्रो विल्सन याला आपण म्हणतो. वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासनाचा अभ्यास नावाचा ग्रंथ लिहिला, पुस्तक लेख लिहिला, द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. नावाचा म्हणजे प्रशासनाचा अभ्यास नावाचा लेख कोणी लिहिला? वुड्रो विल्सन यांनी लिहिला. आणि यांनी हा लेख लिहून लोकप्रशासनाच्या अभ्यासाला चालना दिली. लोकप्रशासन हे राज्यशास्त्रापासून वेगळं अभ्यासलं जावं हे त्यांनी सर्वप्रथम सांगितलं. म्हणून आपण लोकप्रशासनाचा जनक म्हणून वुड्रो विल्सन यांना मानतो. आणि त्यावेळेपासून लोकप्रशासन
शाखा म्हणू शकते. पूर्वी काय होतं, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन हे दोन्ही एकच विषय आहेत. राज्यशास्त्राचा आधुनिक फळ म्हणून लोकप्रशासनाकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे राज्यशास्त्राची मंडळी, अभ्यास करणारी मंडळी विचारवाक्य लोकप्रशासनाचं स्वतंत्र अस्तित्व मानव तयार नव्हते. परंतु उपयोगी या लेखाच्या माध्यमातून सांगितलं की लोकप्रशासन हे स्वतंत्र अभ्यास विषय, स्वतंत्र ज्ञान शाखा आहे, त्याचा स्वतंत्र अभ्यास केला जावा आणि म्हणून जगामध्ये लोकप्रशासनाचा राज्यशास्त्रापासून वेगळा अभ्यास केला जातो. आज आपण पाहतो आहोत लोकप्रशासनाचं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. लोकप्रशासनाचे स्वतःचे तत्व आहे आणि ती तत्व प्रशासकीय व्यवहारामध्ये अभ्यास केली जातात. प्रशासन करत असताना कशा पद्धतीने केलं जावं या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला जातो. लोकप्रशासन ही हे लोकप्रशासनाचं स्वरूप आहे. त्यानंतर लोकप्रशासनाच्या स्वरूपासंबंधी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे सार्वजनिक हित हे किंवा उद्दिष्ट. लोकप्रशासनाचं काम काय आहे हे तुम्हाला काल सांगितलं. लोकप्रशासनाचं हित हेच आहे सार्वजनिक हित. सार्वजनिक हित, जनतेचं हित हे लोकप्रशासनाचं उद्दिष्ट आहे. लोकप्रशासनाचं उद्दिष्ट नफा कमवणे किंवा फायदा करून घेणे हे लोकप्रशासनाचं उद्दिष्ट असतं. खाजगी प्रशासनाचं उद्दिष्ट असतं नफा कमवणे, परंतु लोकप्रशासनाचं उद्दिष्ट हे काय आहे, सार्वजनिक हित म्हणजेच लोकांचं हित साधणे. मग त्यासाठी काय करतं प्रशासन, जनतेच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना तयार करतं आणि त्या योजनेच्या माध्यमातून जनतेचा विकास साध्य करण्याचं काम, जनतेचा विकास करण्याचं काम प्रशासन करतं आणि या संबंध बाबीचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये केला जातो. म्हणून लोकप्रशासनाचं हित हेच ध्येय हे लोकप्रशासनाचं आपण स्वरूप म्हणतो. लोकप्रशासनाचं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणतो. यासाठी प्रशासनातील कर्मचारी हे अगदी निपक्षपातीपणे काम करत असताना प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी आपलं स्वतःचं हित पाहण्याचं काम करत नाही, तर अगदी निपक्षपातीपणे जनतेच्या हितासाठी काम करत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे साधन. लोकांचा दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणून म्हणजेच त्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करण्याचं काम शासन करतं आणि लोकप्रशासन म्हणजेच प्रशासनातील वेगवेगळे कर्मचारी त्या दृष्टिकोनातून त्यांना आर्थिक मदत देण्याचं काम किंवा त्यांच्यामध्ये आर्थिक बदल परिवर्तन करण्याचं काम करतात. सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, तर समाजातील जी काही विषमता आहे ती विषमता दूर करण्याचं काम सुद्धा प्रशासन करत आहे. मग त्यासाठी काय केलं जातं, सामाजिक मागासणी पण दूर करण्यासाठी लोकप्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकासाच्या योजना, आरक्षण आरक्षण करण्याच्या योजने प्रशासन करत आहे. समाजातील जी काही विषमतेची ही दरी आहे ती विषमतेची दरी मिटवून समाजातील सर्व लोकांना एका स्तरावर आणण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलं जातं आणि लोकप्रशासन यासाठी प्रामुख्याने काम करतं. म्हणून लोकप्रशासनाचं हे स्वरूप आहे किंवा वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणतो. सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे साधन म्हणून लोकप्रशासनाला पाहिलं जातं. देशाचा नवसमाज निर्मिती करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलं जातं. नव्याने पूर्वी काय होतं, समाजामध्ये विषमता खूप मोठ्या प्रमाणात, आर्थिक असेल, सामाजिक असेल, उच्च हा उच्चच आणि नीच हा म्हणजे कनिष्ठ जाती तर हा कनिष्ठच, अशा प्रकारची दरी समाजामध्ये निर्माण केली होती. म्हणून प्रशासनाने आरक्षण धोरण आणलं, संविधानाच्या माध्यमातून त्या आरक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. समाजामध्ये जे काही मागास घटक आहेत त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं, मुलींनी शिक्षण घ्यावं यासाठी शिष्यवृत्तीची योजना लागू केलेली आहे. त्यांना शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शिक्षण हक्क विधेयक आणले आहे. अशा माध्यमातून समाजातील कनिष्ठ घटकांना वेगवेगळ्या सोयीसुविधा देऊन त्यांना समाजामध्ये एक मोठ्या स्तरावर आणण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाते. म्हणून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन प्रशासन केलं जातं. त्यानंतर आहे व्यापक व मक्तेदारी स्वरूप. प्रशासनाचं स्वरूप हे व्यापक आहे, लोकप्रशासनाचं स्वरूप हे व्यापक आहे आणि काही विषय मक्तेदारी स्वरूपाचं आहे. म्हणजे आजही प्रशासन हे ठराविक क्षेत्रामध्ये काम करत आहे, त्याची मक्तेदारी आहे. उदाहरणार्थ रेल्वे कुणी खाजगी व्यक्तीच्या हातामध्ये नाही, खाजगी कंपनीच्या हातामध्ये नाही. त्यानंतर वित्त विभाग आहे, संरक्षण क्षेत्र आहे, असे काही क्षेत्र आहेत. बँका आहेत की ज्या ठिकाणी सर्वतः पूर्णतः सरकारची मालकी आहे किंवा सरकारचं नियंत्रण आहे आणि त्या माध्यमातून कर वसुली आहे, शांतता आहे, म्हणजे कायदा व सुव्यवस्था ठेवणे आहे. गृह विभाग आहे, न्यायदान आहे. न्यायदान हे कुठे कंपनीद्वारे केलं जातं का, नाही. या ठिकाणी कुणाचं काम चालतं आहे, फक्त आणि फक्त सरकारचं काम चालतं आहे. म्हणून सरकारची मक्तेदारी या ठिकाणी. त्याचबरोबर व्यक्तीच्या जन्मा
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या संबंध कल्याणाची जबाबदारी प्रशासन घेत आहे. म्हणून प्रशासनाचं स्वरूप कसं आहे, व्यापक आहे. असा आपण म्हणतो. का एखादी खाजगी कंपनी घेते का, नाही घेत. त्यामुळे प्रशासनाचं स्वरूप हे व्यापक आहे. त्याचबरोबर काही अंश ते मक्तेदारी स्वरूपाचं आहे. इथं खाजगी कंपनी किंवा खाजगी क्षेत्र काम करू शकत नाही. हे झालं. हे जवळपास 9 मध्ये लोकप्रशासनाच्या स्वरूपासंबंधी आहे. तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की लोकप्रशासनाचे स्वरूप सांगून लोकप्रशासनाचे स्वरूप लिहा, तर त्यावेळेस 9 मध्ये तुम्हाला लिहायचे आहे. एक प्रशासनासंबंधीचे 2 दृष्टिकोन, त्याच्यामध्ये व्यापक व एकत्रित दृष्टिकोन, दुसरा आहे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन, त्याचा दुसरा मुद्दा आहे लोकप्रशासन ही एक कला आहे, लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे, लोकप्रशासन हे तत्वज्ञान आहे. त्यानंतर लोकप्रशासनाचं स्वरूप हे विश्वव्यापक आहे. जगातील सर्व ठिकाणी लोकप्रशासन अस्तित्वात आहे, प्रशासन अस्तित्वात आहे. त्यानंतर आहे स्वतंत्र ज्ञान शाखा, एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून लोकप्रशासन तयार झालेला आहे. त्यानंतर सार्वजनिक हित हेच प्रशासनाचं मुख्य काम आहे आणि सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे प्रमुख साधन हे प्रशासन बनलेलं आहे. आणि शेवटचं आहे व्यापक आणि मक्तेदारी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने